आशीष शेलार की आलोचना पर नाना पटोले ने प्रतिक्रिया दी है। नाना पटोले ने कहा कि उन्हें ही अध्ययन की आवश्यकता है। जिस तरह से चुनाव हो रहे हैं, इसे क्यों छुपाया जा रहा है, उन्हें जवाब देना चाहिए। नाना पटोले ने कहा कि आशीष शेलार एक वकील हैं। केंद्र सरकार ने हरियाणा और पंजाब उच्च न्यायालयों के फैसले के खिलाफ 48 घंटे के भीतर नीति क्यों बनाई? अगर आप सच्चे हैं तो इसे लोगों के सामने लाइए। आप इसे क्यों छिपाना चाहते हैं? ये छिपाव और उपहास अधिक समय तक नहीं चलेगा। लोग अब ये बात समझने लगे हैं। वोटर लिस्ट या सगळ्या गोष्टी ज्या आम्ही मागितल्या होत्या त्या त्यांनी सांगितलं होतं की निवडणूक आयोगाने उपलब्ध करून द्याव्या. मग निवडणूक आयोगाच्या मनात या पद्धतीचं कुठलंही कपटवृत्ती नसेल तर मग यांनी केंद्राच्या सरकारकडे पत्र लिहिण्याचं कारण काय? आणि रूल 93 48 तासात बदलवण्याचं केंद्र सरकारचं कारण काय? निवडणुका ह्या पारदर्शकता असल्या पाहिजे, कारण की इथं जनतेच्या मताने सरकार निवडून येतं, बेईमानीनं नाही. पण जी काही परिस्थिती आज केंद्र सरकारच्या रूपाने आम्ही पाहतो आहे, मोदीच्या सरकारच्या रूपाने पाहतो आहे, एक प्रकारची मतावर डाका टाकण्याची प्रक्रिया जी सुरू झालेली आहे. आणि त्याचंच कारण असं आहे की जेव्हा निवडणुका संपतात त्यावेळेस केंद्राचं सरकार असो की राज्यातले भाजपचे सरकार असो, त्याला जनतेचं ऐकायचंच नसते. पटोले ने आगे कहा कि आप आज स्थिति देखिए कि केंद्र सरकार ने एक प्रकार से वोटों में हेराफेरी का जो सिस्टम शुरू किया है, इसका कारण ये है कि जब चुनाव खत्म हो जाते हैं तो सरकार, चाहे वह केंद्र सरकार हो या राज्य सरकार, उसे जनता के वोट से नहीं चलना पड़ता. कैसे वे दिन दहाड़े सरकारी खजाने को लूटकर मुट्ठी भर उद्योगपतियों को दे सकते हैं. इसीलिए बेरोजगारी, मुद्रास्फीति और अन्य समस्याओं की वर्तमान तस्वीर दिख रही है. इस बेईमानी के कारण लोकतंत्र का सरकार पर जो दबाव था वो खत्म हो गया है. सरकार के चुनाव आयोग पर जो दबाव था वो भी खत्म हो चुका है. आपल्या मर्जीने चालवायचं असते. दिवसा ढवळ्या राज्याच्या तिजोऱ्या लुटून काही त्यांच्या मूठभर उद्योगपत्यांना कसं देता येईल याच्यावर ते लोक काम करताना आपण पाहतो आहे. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात आत्महत्या वाढल्या, त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या, बेरोजगारांची परिस्थिती वाढली, पाहिजे तेवढी महागाई ते वाढवू शकतात. अशा पद्धतीचं जे चित्र सुरू झालेलं आहे की लोकशाहीचा मताचा जो दबाव सरकारवर असतो तो या सगळ्या बेईमानीमुळे सरकारच्या आणि निवडणूक आयोगाच्या, त्याच्यामुळे या सगळा दबाव लोकांचा संपलेला आहे. इसी के साथ नाना पटोले ने किसानों की कर्ज माफी को लेकर देवेंद्र फडणवीस पर हमला बोलते हुए कहा कि हर दिन वादे बदल रहे हैं, लेकिन अब वास्तव में देवेंद्र फडणवीस का फिल्मों में अभिनय करने वाले नट सम्राट की तरह काम शुरू है. नाना पटोले ने कहा कि आप अनिल अंबानी का कर्ज माफ कर सकते हैं तो किसानों का कर्ज क्यों नहीं माफ कर सकते. इसके लिए कोई तारीख तय नहीं की गई है. इसलिए पागलों की तरह बातें करना बंद करो और किसानों के साथ ईमानदार रहो. देवेंद्र फडणवीस हे नटसम्राट जे असतात, सिनेमामधले कलाकार, कलावंत, ज्याला नटसम्राट हे पदवी मिळतं, तशासारखं काम आता देवेंद्र फडणवीसांचं चालू आहे. यांच्या जाहीरनाम्यात त्यांनी लिहिलं की आमचं सरकार आल्या आम्ही कर्जमाफी करू. आम्ही केलं ना. महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात आल्या आम्ही पहिल्याच कॅबिनेटमध्ये, पहिल्याच अधिवेशनात नागपूरच्या त्या ठिकाणी घोषणा करून आम्ही सरसकट शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं. पण या लोकांनी शेतकऱ्यांच्या नावाने मतं घेऊन आज यांचं सरकार पार्श्वभूमतात आल्यानंतर सुद्धा हे शेतकऱ्यांचं कर्ज माफ करत नाही. किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या या लोकांना पाहिजे.